हरिओम. मन नाव शे सौ शोभा वीरा मंगेश सिंह वाडले. उपासना केंद्र वसई गाव, लक्ष्मीनारायण मंदिर भांडाराडी. मना अनुभव शे कोरोनाना. मना भावले कोरोना होता 14 मे. तर तेले आमना फॅमिली डॉक्टरकडे औषध उपचार चालू कर, पण तेले काही फरक पडत नाही होता. मग त्या डॉक्टरनी त्याला अख्ख्या टेस्ट लिहिली द्यात. त्या टेस्ट करत ते नमा तो पॉझिटिव्ह उना तर त्याला सिटी स्कोर 9 दखाडा. मग त्याला आम्ही कोणा दुसऱ्या डॉक्टरकडे लेगूत दखाडाले, कारण की मना नवरा आहे ना सगळ्याकडे ते लिसन फिरे. कारण की हे कोविडनं कसं रास की जे एकलं वेणं का ते लगेच दुसऱ्याला बी वस. त्यामुळे सगळ्या टेस्ट करत ते मग तो पॉझिटिव्ह निघना. त्याला 16 मेले ॲडमिट कर, कारण की त्यानं मागे धावपळ करणारा फक्त मनाच नवरा होता. तर त्याला ॲडमिट कर घर उना. मन नवरा बोलते मी अशोकला ॲडमिट करी उनू करा. नंतर मग परत मला थोडा त्रास व्हायला लागना की थोडंसं असं अंग गरम राहे, तापसारखं, जेवण वगैरे जाये नाही. तर मग जेव्हा मन भावले तो बरा मी बापूला साकडं घालं. बापू तुम्ही आहे त्याला पहिलाही तुम्ही त्याला वाचवलं अटॅकमधून. त्याला तेव्हा अटॅक आलेला, त्या गोष्टीला झाले आता 7-8 वर्ष झाले. तर त्याला बी त्यामध्ये बापूने बरं कर. तर बापूला मी साकडं घातलं. बापू येण्यापुढे तुम्ही मन भावनं रक्षण करा. तुम्ही जा स्वतः दवाखानामा त्यांना उपचार करा. तर मी मना नवरा त्याच्यासोबत जेव्हा ॲडमिट करायला घ्या तो मी ते मना नवराकडे बापूने एक फोटो दिला. तर म्हटलं हा फोटो आहे ना तर त्यांना उशाखाली ठेवायला लावा त्याने. तर तसंच कर. आणि मग जेव्हा तो बरा विसन घर होना त्यांना नंतर मग माले ना असं मग त्यांनी बायको पोरची टेस्ट करत त्यांनी मिसेस आणि पोरगी हे दोन्ही जण पॉझिटिव्ह होणार. तर त्यांनाही औषध गोळ्या डॉक्टरांनी चालू करत, पण त्यांनी मिसेसली जास्त स्कोर होता, पोरले कमी होता. तर म्हटलं आता भाऊ घरी येणार दवाखान्यामधून, परत म्हटलं दोघींना कुठे ठेवानं तर तो प्रश्न पडणार. तर आम्ही भाड्याने रूम पण देखील राहतो, पण त्यावेळेस रूम पण कोण देवाला तयार नाही होतं. मग स्वतः आणि मना नवरा एवढं त्या पॉझिटिव्ह असून तेच ना घरमाच आहे त्यासले सांगितलं नाही आहे तू एक जण इथे बसा एक जण तिकडे बसा असं सांगून यायचे. मग ते घरूनात म्हणजे आम्ही घरमा 3 लोक, आम्ही 4 आहेत फॅमिली. तर माझा मना पोरगा सांगे पप्पा तुम्ही घरमा नका जात जाऊ, कारण की ते हा आजार असा आहे एकले नका लगेच दुसऱ्याला पण होऊ शकस. पण तरी मग नवराने हे करे, पण तू स्वतः घरमा जाय जे सांगेसन ये. आणि मग असं करता करता त्याला 5 दिवस सुट्टी दिली, घर होना बरा होईसन. मग आम्ही टेस्ट करायला गहू. मग तो सांगे ताई म्हणे भाऊजीसनी पण टेस्ट कर, कारण त्या मन मागे धावपळ करेल दवाखाना, कारण कोविडनं दवाखाना पुरा मन नवरा आतमध्ये म्हणजे जाय पेशंट जवळपर्यंत. तर मग आम्ही टेस्ट करायत तर आम्ही निगेटिव्ह. बापूंना मी प्रार्थना करी बापू मानाकडे एवढा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पोरकडे पैसा नाही आहे, या कोविडमुळे लाखोनं घरमा पैसा खर्च होतस. तर तुम्ही बघा तुम्हाला योग्य वाटेल ते करा, आम्हाला रिपोर्ट करा. आम्ही निगेटिव्ह होऊन हरिओम पॉझिटिव्ह होऊन आम्ही. तर त्यांना मग आम्ही डॉक्टरने औषध पाणी चालू कर, पण त्यांना मग आम्हाला फरक पडणार. पण आम्हाला ना काय होय माहीत नाही. मला अक्षरशः नुसतं बेचैनसारखं होय, पाठ झोपायला उगा अक्षरशः पाठ गरम होय, अशा गरम वाफा चाले. मग आम्ही 5 दिवस मग चेकअपला गहू. 4थ्या दिन रातले मला एवढं त्रास झाला म्हणजे असं बेचैनसारखं होय ना की झोपच लागे नाही. अक्षरशः मी बापूना उपासना पुस्तक शे, मी सगळं बापूनं उपासना फक्त मला उशार लिसन ठेल होतं. उपासना रोज करू, गजर करू मी बापूना रामाचा. तर असं करता का 4थ्या दिवशी मला रात्री खूप असे बेचैनसारखं होई राहतं, मला झोपच लागे नाही. तर मग मी बापूला साकडं घालं, बापू असं काय होई राही ना मला पाठ टिकी कशा गरम वाफा येत, अक्षरशः एक साईड खूप गरम होई जाय, झोपच लागे नाही. मी रात्रभर बापूला पण झोपू दिले नाही आणि मीही झोपलो ना. अक्षरशः मी बापू रात्रभर आवाज दिला. मग सकाळी मला कधी झोप लागली मग माहिती नाही. सकाळी मग सकाळी उठणू, हातपाय तोंड डोळ्यात फ्रेश होईनो. त्यांना मग मी चहा पाणी लिदा, नाश्ता करा, उपासना करी बापूनी. आणि त्यानंतर थोडा टाईमा मी साडीसना बिझनेस आहे म्हणा, मी साड्या एकच. तर त्यांना एक कस्टमर होणं मनाकडे, तर ताई म्हणे मला साडी लेवानी. म्हटलं बहीण तुला पटीन ती साडी लिहिज आहे बघ देख म्हटलं. तर आणि मग पोर किचनमध्ये जेवण कर राहीन ती. जेवण करायला ती कांदा भाजी टाकाने ती कांदा काढायला उन्हे कांदानं स्टँडनावरती बापूना फोटो शे. तर तो बापूना फोटो ती खाले वाकणी
आणि बापूना फोटो त्यावेळेस चक्रीवादळ गेता आपल्याकडे तेव्हा काही वयन नाही. आणि तो बापूना फोटो कारण की मी रात्रभर बापूला त्रास दिलता ना, बापूला मी झोपूच दिलं नव्हतं. मी बापूला सांगितलं बापू मनाकडे एवढा पैसा नाही आहेत, काही परत टेस्ट करायला सांगत आमले तर मामण्या करत पोरसना पण टेस्ट करण्या पडतील, तेवढा तुम्हाला पोरकडे पैसा नाही आहे, हाय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणजे कंडिशन काय येते. तर तो मन पोर कांदा लेवायला गई आणि तो कांदा ना स्टँडवर ते बापूना फोटो होता, तो असा भीतले लागे सन, तो भीतले जसं बरोबर खाले टच होईना, म्हणजे मनी पोरले एक काचही लागणार नाही किंवा काचही फुटीसन उडणार नाही, फक्त फोटोली चीर पडणे. का की जे मनावर संकट येणारं होतं ते बापूने तेनावर ओढी लिहिलं की मी बापूचं साकडं घालेलंच होतं. आणि आम्ही नंतर मग दवाखाना मग चेकअपसाठी डॉक्टरने आम्ही चेक करा, तुम्हाला ऑक्सिजन लेवल चांगलं आहे, तुमले ताप नाही आहे, तुम्ही टेन्शन लिहू नका असं सांगा. मग आम्ही घरून मग मी दुसरा दिवस मन पोरले सांग तर म्हटलं भाविका तू बापून काही हे कर अनुभव उना का तुले. म्हटलं माले तर उन्हा म्हटलं अनुभव, कारण की मी रात्रभर बापू झोपू देत आणि बापून अक्षरशः फोटो लिसन उशा खाली झोपणू म्हटलं मी, आणि सकाळी उठी उपासना करी तेव्हाही बापूला तेच साकडं घालं म्हटलं मी. तर जे मला संकट येणारं असेल म्हटलं, आता परत डॉक्टरने टेस्ट सांगितल्या असता, परत काही त्याच्यात फाटा फुटला असता तर परत ते एवढी टेस्ट आपल्याकडे पैसे नव्हते बापूला माहिती. तर ते बापूने जे संकट येणारं होतं तर ते बापूने म्हटलं तेनावर ओढी लिहिलं म्हटलं ते, कारण की असा सद्गुरू हा प्रत्येकले भेटत नाही. हा आमना बापू मी तर मना सगळ्या मनमधल्या गोष्टी येत नाही मी सगळ्या बापूले शेअर करत, कारण की आपल्या ज्या प्रायव्हेट गोष्टी राहतात आपण ते कोणी सांगू शकत नाही, कारण की कोणी सांगायला गए म्हणजे लोकांना हसू होतं. त्यातले आपले बापू भक्त परिवार एवढा म्हणजे एवढा चांगला आहे ना, आणि बापूंना नजरमा कोणीही कमी जास्त नाही आहे की हा भक्ती जास्त करस हा कमी करस, काही ना पण पैसा जास्त येते ना पण पैसा कमी येत हा नको आपल्याला, पण बापूनं नजरमा सगळं असले सारखं ठेवच बापू. हा असा सद्गुरू कोले भेटणार नाहीये. मी तर बापूला तेच सांगत बापू मला तुम्हाला चरणांपासून कधीच लांब जाऊ देऊ नका, मी लांब गो तरी मला तानी होडीसन तुम्हाला चरणाजवळच ठेवा आणि मना परिवारावर लक्ष ठेवा. आणि बापूने मना परिस्थिती माहिती सन मना पोरगा डिप्लोमाले होता, डिप्लोमा करीसन त्यांनी डिग्री करीसन तो फक्त 8 दिवस घर राहिना आणि लगेच त्याला बापूने जॉब चांगला शोधी दिला. तो US ती कंपनी आहे स्पोर्टची हडल कंपनी आहे. तर त्यांना तो पहिले त्याने 2 महिना ट्रेनिंग लिहिली, 2 महिना ट्रेनिंग करता तो परमनंट व्हायना, परमनंट करता आता शिफ्ट मॅनेजर वेगळ्या त्याने हात केला. ते 20 पोरं काम करतस, 20 पोरं काम करतात तो टीमले सांभाळस. आणि त्याने बँगलोरले बदली वहिनी बँगलोरले बदली करता त्याच्यात तो कोरोनामा अटके गया, कारण की तो 20 मेले कोरोना जाणार होता बँगलोरले आणि आपल्याकडे 20 मार्चले लॉकडाऊन होई गए. पण बापूने काही इच्छा असेल की नको बाबा काही घटना घडणार असेल तर बापू आपल्याला वेगवेगळी सावध करतो. अशा मला बापूला गैरा छोट्या मोठा अनुभव येईल. हा सद्गुरू मला परत भेटणार नाही. आणि बापूंना सांगते की बापू मला तुला चरण जवळच ठेव, मला तू चरण कधीच लांब जाऊ देऊ नको, लांब जाऊ तर आम्हाला केशील तू चरण पानच ठेव. आणि मना परिवारवर आपला जेवढाही बापूना करोडो बापू भक्त परिवार आहे येसनावर सगळ्यासवर लक्ष ठेव. आणि आम्हाला जे संकट येत असेल ना ते बापू छोटंसं करून धाडतस, आणि येणंच असेल तर ते आपल्यापर्यंतही येऊ देत नाही, तो त्यांनापर्यंत आणस आपला मधमा उभा रास. जे संकट येणार असेल तोच मला अनुभव होता कोरोनाना. जे संकट मला येणार होतं त्यांना पुढे मला बापू उभा होता, त्याने त्यांनावर ते संकट ओढी लिहिलं. म्हणून बापूने मधमा तब्येत चांगली नाही राहत तर आपण बापूसाठी स्वस्तिक्षेम गुरुवार शनिवार उपाय राहत स्वस्तिक्षेम. त्यांना मग बापूले मी तेच मागस की मोठी आई म्हणा बापूले चांगलं ठेव, बापू चांगला तर आम्ही चांगला. आज बापूंमुळे एवढा कोरोना आम्ही कधीच आम्हाला 1 रुपयाने कमी पडणे नाही शे, चटणी मिरची का होईना पण बापूने आम्हाला 2 टाइम खावाले देईल शे. असा आमना सद्गुरू. हरिओम श्रीराम अंबदने.